नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले मस्त अशी हेल्दी आरोग्यदायी अशी बिटाची कोशिंबीर। आणि ही रेसिपी एकदम अशी मस्त आहे आणि तुम्ही जर एकदा बनवाल तर घरातले न खाणारे सुद्धा रोज रोज मागतील। तर तुम्ही या प्रकारे एकदा नक्की बनवून बघा आणि तशी मला कमेंट करून सांगा। तर इथे तुम्हाला बीट खिसून घ्यायचे आहेत। मी इथे 2 बीट खिसून घेतलेत आणि त्याच्या आधी मी इथे पॅनमध्ये थोडंसं तेल घालून त्याच्यामध्ये मोहरी टाकले, थोडंसं जिरं, हिंग टाकलेलं आहे, 4 ते 5 पान मी कढीपत्ता टाकलाय आणि 2 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकलेल्या आहेत। मस्त हलवून घ्यायचे, खमंग अशी फोडणी बसायची आहे त्याला। आणि व्यवस्थित असं मिरच्या वगैरे भाजल्या गेल्या की त्याच्यामध्ये आपल्याला बीट टाकायचं आहे। बीट टाकल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे आपल्याला फक्त 4 ते 5 मिनिटं हलवून घ्यायचं, चांगलं परतून घ्यायचं आहे। जास्त आपल्याला याला परतवून घ्यायचं नाही, कारण की मग आपल्याला इथे जास्त त्याचा जो कच्चापणा आणि कुरकुरीतपणा जो असतो बिटाचा तो तसाच राहतो आणि एकदम मऊसूत असे होत नाही आहेत। तर इथे व्यवस्थित आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये काढून घेऊ शकता आणि थंड व्हायची वाट बघायची। 10 ते 15 मिनिटांनी थंड झालं की तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये दही घालू शकता। मी इथे थोडंसं गोड दही आहे ते टाकलं आहे, थोडंसं जिरा पावडर टाकलेले आहे त्याच्यामध्ये आणि काळं मीठ टाकलेलं आहे आणि सोबतच थोडीशी आमचूर पावडर, कारण की दही आंबट नव्हतं। तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी गव्हाच्या आंबोळी जी असते धिरडं त्याच्यासोबत खाल्लेली आहे। तर तुम्ही एक डोशासोबतही खाऊ शकता किंवा पोळी म्हणा, भाजी कशातही खाऊ शकता, तुम्ही ही साईड डिश म्हणून वापरू शकता। तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।